मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही जातो आपल्या मित्राचा बर्थडे साजरा करायला. तर चला जाऊया. त्यानंतर खारेपट्टीमध्ये येऊन आपल्या भावाचा बर्थडे साजरा केला. तर त्यानंतर पोचलो आम्ही येऊन हॉटेलला. तर हॉटेलला येऊन सर्व उत्सुकलेलेच होते, कारण का आपला भाव आपल्याला पार्टी देणार होता बड्डेची. तर सर्वजण टेबल बुक बी केला नाही आतमध्ये. तर मी छोटासा शूट केला इथून बाहेरून. तर हॉटेल एक नंबर वाटत होता. आम्ही पण फर्स्ट टाईम आलेलो. आणि तुम्ही पण या हॉटेलला जर आला असाल तर कमेंटमध्ये सांगा. हॉटेलचं नाव आहे वनश्री विसावा. वारगाव टिटेच्या 10 मिनटं अंतरावर आहे पुढे. हॉटेल तर एक नंबर आहे. आजूबाजूला सर्व झाडं आणि त्या झाडांच्या मध्ये असणारे हॉटेल वनश्री विसावा हॉटेल भारीच आहे. आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो होतो. येऊन तर भारी वाटलं. तर आता जेवायची उत्सुकता लागले. पोरांनी ऑर्डर तर दिली असेलच. तर आता मी जातो आतमध्ये. तुम्ही पण या हॉटेलला कधी आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. हॉटेल लाईटिंगमध्ये तर एक नंबर वाटत होता. आणि हॉटेलला फुल सुविधा आहे. जर कोणाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल तर इथे त्याची व्यवस्था आहे. आणि आपली फलटण इथे बसली होती टेबल बुक करून. नंतर हे बघा आपली गँग इथे बसली होती. सर्व खुश होते. त्यानंतर मी घेतला मेनू कार्ड. तर बघितला मेनू कार्डमध्ये काय काय ते बघा. मेनू कार्ड बघून झाला आणि आपली ऑर्डर दिली होती ती मित्रांनो ऑर्डर आली आहे. आणि आपली आजची ऑर्डर होती चिकन थाळी. हे बघा सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. खायची उत्सुकता लागली होती सर्वांना. त्यानंतर मोहितनी चव घेतली. चव एकच नंबर असणार. ओंकार दाखवते एकच नंबर चव बोलतो. ते बोलले म्हणजे चव एक नंबर असणारच. त्यानंतर काका आले ऑर्डर घेऊन. मानकरी सर्वांच्या डिश आल्या होत्या समोर. तर खाऊन वगैरे घेतलेले. खाऊन वगैरे झाला. त्यानंतर हे बघा ताटा एकदम साफ केलं नाही सगळ्यांनी. हा एक जण खात होता. खाऊन वगैरे झालं आणि नंतरला गेलो बिल द्यायला. तर पोरं बिल देत होती. आपला स्पॉन्सर होता ओंकार भाऊ आणि बंडू भाऊ. हे आहे किचन रूम हॉटेलचं. आणि इथं होतं समोर काउंटर. ते सर्वांचं बिल वगैरे देऊन झालं आणि त्यानंतर गेलो बाहेर. बाहेर गेलो तर काय त्यांचा प्लॅन चालू झाला. तर बोलला ॲक्सिम घ्यायचा आहे. तर सर्व खुश होते ॲक्सिम द्यायचं आहे म्हटल्याबरोबर. परत मागे गेले ॲक्सिम घ्यायसाठी. ॲक्सिम वगैरे घेतलं आणि परत गेलो बाहेर. दोन घे. ब्लॉग बनवतो काय? हो ब्लॉगर आहे.
आणि ते त्यांचे प्लॅन चालू झाले फिरायला जायचे. सर्वजण प्लॅन करत होते कुठं फिरायला जायचं कुठं नाही. समोरच बोर्ड लागला होता त्याच्यावर बघत होते. सर्वजण म्हणतात इथं जाऊया तिथं जाऊया असे बोलत होते. तारीख पण बुक केली नाही जायची फिरायला. त्यानंतर थंडा वगैरे आणला नाही मग सगळे पियालेले ॲक्सिम वगैरे खात होते सर्वजण. त्यानंतर मित्रांबरोबर फिरायची जी मजा आहे ती कशातच नाही मित्रांनो. प्लॅन काय यांचे संपत नव्हते. प्लॅनवर प्लॅनच करत होते कुठं जायचं आहे कुठं नाही. प्लॅन केला नाही. बघूया आता काय म्हणतात. त्यानंतर इथं आले पुढे झाडाखाली आणि मग मॅचचा विषय काढला नाही. तर कोण कोणत्या टीममध्ये ते बघत होते. त्यानंतर सर्व झालं आणि आम्ही निघालो घरी जायला. आणि जर आजचा जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आम्ही निघालो घरी जायला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला असणारं छान असं आदित्य गुफेचं मंदिर बघा. पारगावच्या डोंगरावर आहे मंदिर. 1 नंबर आता नवीन केलं आहे. मित्रांनो खारेपाट्यामध्ये येऊन पोचलो आणि पोरं बोलला ॲक्सिम घेऊया. तिथं आलो होतो दुकानात काकांची ते ॲक्सिम घ्यायला. सागर बारक्या बोलतोय मला ॲक्सिम कोण पाहिजे. आणि त्यानंतर सर्व इथं होता स्टिंग थम्सअप रिओ बिओ. तर पोरांनी बघला आणि काय घ्यायचं आहे ते. त्यांना मोहित म्हणतो मला हा पाहिजे. तर बर्नीच घेतला ना त्यांना. त्यानंतर मी बघितला फ्रीजमध्ये काय आहे काय ॲक्सिम. त्यानंतर काका आले थांबा बोलले दाखवतो तुम्हाला काय पाहिजे ते. तर पोरं बोलले आपण कोणच घेऊया. तर काका बोलले ठीक आहे देतो या. आणि आमचा स्पॉन्सर आहे चेतन. तर काका बोलले ये बघ काय पाहिजे ते. तर पोरं बोलते कोणच घेऊया. तर कोण घेतलेले आणि मोहित बोल पाव बी घेत होता मोहित. तर कोण घेऊन झालं आणि स्पॉन्सरचं कोणच्या स्वरूपात स्वागत केलेलं आहे. सर्व घेऊन बी झालं कोण वगैरे. त्यानंतर निघालो आम्ही घरी जायला. त्यानंतर आमच्या फाट्याच्या इथून आतमध्ये घुसलो आणि निघालो घरी जायला. तर मित्र आता आम्ही जस्टच घरी आलो आहे. हे बघा आता इथून सगळे वेगवेगळे जातील. एक इथं जाणार भटवाडीत, दोघं तिघे जण मधली वाडीत आणि आम्ही वरची वाडीत. तर एक पाठी आता जेव्हा कंटा आला आहे तर हे आम्ही लय लेट केला म्हणून पाठीत कंटावर थांबला आहे. तर आम्ही आता जस्ट पोचलो आहे घरी. आणि आजचा जर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल
तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.